हॅलो फ्रेंड, माँ की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज बघा मी मेथीची चटणी तयार करणार आहे. हे दाणा मेथी आहे. ह्याच्यापासून आपण चटणी तयार करू. कफ वात आणि पित्त या तिन्ही दोषाला ही चांगली असते चटणी. चटणी खूप चांगली आहे, आपल्याला वातापासून आपलं संरक्षण करते. ही लसणाचे 4 कांदे ती सोलून घेते. ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची, चिंच टाकायची पिकलेली, मीठ टाकायचे, जिरे टाकायचे आणि लाल मिरच्या टाकून दळून घ्यायची. चला तर मग आज आपण मेथीपासून हॅलो फ्रेंड, माँ की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. हे दाणा मेथी आहे. मेथी असते अशी बाजारात भेटती दाणे, त्याची आपण चटणी करून दिली. तर हे खमंग भाजून घेते का. ह्याच्यासाठी लागणारे साहित्य हे डाळे येतं, हे कढीपाला आहे, हे लाल मिरची आहे, हे चिंच आहे, एका लिंबा एवढी चिंच आहे, हे 4 लसणाचे कांदे छोटे छोटे सोले आहेत त्याचे, लसूण आहे, आणि हे इथं जिरे आहेत, ह्याच्यामध्ये हिंग आहे, आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. हो काय ते मीठ ठेवलं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला. आता आपण काय करू, ही मेथी चांगली लालसर भाजून घेऊ बरं का. तुम्हाला जर मेथी कडू लागत असली तर 2-3 दिवस भिजवून ठेवायची, त्याचं पाणी काढायचं, एखाद्या झाडाला टाकायचं आणि मेथ्या वाळवून पुन्हा भाजायच्या. तशी पण चटणी खमंग होती बरं का. पण हे कणी कप वात आणि पित्ताचं शमन करते, म्हणून काय करावं लागते, असं भाजून हे भिजवून न भाजता आपण आता अशीच भाजली. मी भिजवलेली नाही, अशीच भाजलेली. ह्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकल्यानंतर ते कडवट लागत नाही. थोडं खोबरं टाकायचं आणि आपल्याला थोडे तीळ टाकायचे त्याच्यामध्ये, आणि बारीक ह्याच्यावर भाजायची बरं का. ते लवकर भाजली जाते ना आणि जळती. लालसर भाजायची चांगली. आता हे भाजल्यानंतर मी तुम्हाला कलर चांगला चेंज व्हायला आहे. आता हे बघा, मी त्यांना लसूण भाजून गेले. 2-3 दिवस अगोदर मी लसूण सोलून ठेवला होता, का तर ओला लसूण चांगला भाजत नाही. आणि चटणीमध्ये जर आपण तसंच टाकलं आणि कमी भाजलेलं लसूण तर चटणी खराब व्हायची शक्यता असते. जास्त दिवस चटणी टिकत नाही. आता हे चांगलं भाजून घेते. काही तर खोबरं भाजले, तीळ भाजले. तर आता हे मला मिरच्या भाजून घ्यायच्यात, कढीपाला भाजून घ्यायचा आहे, आणि ही चिंच पण भाजून घ्यायची. चिंच भाजून घेतल्यानंतर टेस्ट खूप चांगली येते. जिरे पण त्याच्यामध्ये गरम असताना टाकायचे. हे डाळे पण गरम असताना टाकायचे, का तर भाजलेले आहेत ना. त्याची पाट काढायची नाही, पाटेमध्ये तर सगळे सत्व असते. तर नुसते डाळे खाण्यात काय महत्त्व नाही बरं. आता हे चांगलं भाजून घेते लाल होईपर्यंत, आणि गॅस बारीक केलेला आहे. जास्त मोठ्या गॅसवर केले तर हे करपून जाते. आता ह्याला चांगलं भाजून घेते. ह्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही भाजताना, सुकंच भाजायचं, पण लाल भाजायचं चांगलं. नाही तर मग भाजीला त्या चटणीला बुरा येऊन जाईल. मग सारखी फ्रीजमध्ये ठेवावी लागेल आपल्याला चटणी. आता हे भाजत आलं की ह्याच्यामध्ये मी डाळे, चिंच आणि मिरची टाकणार. आपण मिरची जरी वरची टाकली तरी चलती, पण माझ्याकडे होती म्हणून मी भाजायली. तुमच्याकडे नसली तर तुम्ही वरून मिरची टाकू शकता. ह्याच्यामध्ये जवससुद्धा टाकले तर चलतात बरं का. मी मुठीवर शेंगदाणे टाकणार आहे ह्याच्यामध्ये. कढीपाल्याची पावडर आहे माझ्याकडे, पण मी कढीपाला भाजून घेणार आहे. आता हे चांगला लाल होईस तर भाजायचा. आणि चटणी दळताना त्याच्यामध्ये 2 चमचे वरून तेल टाकायचं कच्चं. आता हे बघा, ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकले मी. खोबरं टाकले, शेंगदाणे टाकले, तीळ टाकलेत आणि मेथ्या टाकले. आता हे इथं भाजून घेतलेलं साहित्य आहे. चिंच आहे, कढीपाला आहे, लसूण आहे आणि मिरची आहे. हे आपल्याला परत घ्यायचं आहे. अगोदर ते बारीक करून घेते आणि ह्याच्यामध्ये थोडा हिंग टाकते. आता बघा, हे तर असं मिरचीची ही चटणी छान झाली हो का. का तर आपण मिरच्या भाजून घेतल्या होत्या ना, आणि त्या मिरच्या थोड्या कमी तिखट असतात, त्या मिरच्या काळ्या असतात, म्हणून चटणीला काळेपणा येते. आणि आपण मेथी पण चांगली खमंग भाजली होती ना, त्याच्यासाठी असं झालं आहे. आता तुम्हाला जर माझी ही मेथीपासून तयार केलेली चटणी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी चटणी कशी वाटली. हाडेदुखी आणि हाडाचे दुखणे ह्याच्याने जास्त थांबतात बरं का चांगले. पोळीबरोबर खावा, भाताबरोबर खावा, भाकरीबरोबर खावा. धन्यवाद.